आज आपण बनवतो रव्यापासून चटपटीत बॉल्स। हा नाश्ता बनवण्यासाठी खूप तेल लागत नाही, खूप कमी तेलात हा नाश्ता तयार होतो। हा नाश्ता तुम्ही अगदी झटपट बनवू शकता। हे रव्याचे बॉल्स तुम्ही लहान मुलांना टिफिनला देखील देऊ शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। रव्याचे चटपटीत बॉल्स बनवण्यासाठी इथे मी कढईत 1.5 कप पाणी गरम करते। यामध्ये चवीनुसार मीठ घालून पाण्याला मोठ्या आचेवर उकळी काढूयात। तर इथे पाण्याला उकळी आली आहे। आता आच मंद ठेवून आपण ज्या कपाने पाणी घेतले त्याच कपाने रवा घालूयात। तर इथे आपल्याला बारीक रवा वापरायचा आहे। तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तो मिक्सरला फिरवून घेऊ शकता। पाव कप डेसिकेटेड कोकोनट घालूयात। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तर मंद आचेवर याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। आता गॅस बंद करून मिश्रण थंड करून घेऊ। आपलं मिश्रण थंड होतंय तोपर्यंत हे बॉल स्टीम करण्यासाठी एका कढईत पाणी घालून स्टँड ठेवून पाणी गरम करूयात। तर इथे आपलं मिश्रण थंड झालंय, याला एका ताटात काढूयात। यावर 1 चमचा तूप घालून याला छान मळून घेऊयात। तुम्ही तुपाऐवजी तेलही वापरू शकता। तर याला आपल्याला छान एकजीव करून घ्यायचंय। तर इथे आपलं मिश्रण छान मळून झालंय। आता याचे गोळे बनवूयात। तर याचे तुम्ही लहान मोठे हवे तसे गोळे बनवू शकता। इथे आपले सगळे गोळे बनवून झालेत। आता हे बॉल स्टीम करण्यासाठी एका चाळणीत घालूयात। तर इथे आपण कढईत पाणी गरम करून घेतलंय, यामध्ये चाळणी ठेवूयात। आता झाकण लावून हे बॉल्स 5 ते 6 मिनिटे मोठ्या आचेवर स्टीम करून घ्यायचे। तर इथे 5 ते 6 मिनिटे झाली आहेत। आपले बॉल्स वाफवून तयार आहेत। गॅस बंद करूयात। फोडणीसाठी कढईत 1 चमचा बटर गरम करूयात। तुम्ही बटरऐवजी तेल किंवा तूप काही वापरू शकता। बटर गरम झाले की अर्धा चमचा मोहरी घालूयात। मोहरी तडतडली की यामध्ये स्टीम केलेले बॉल्स घालूयात। यांना अर्धा मिनिट मंद आचेवर मिक्स करून घेऊ। आता यामध्ये मसाले घालूयात। त्यासाठी इथे मी 1 चमचा पास्ता मसाला घेतलाय। तुम्ही पास्ता मसाल्याऐवजी मॅगी मसाला देखील घेऊ शकता। 1 चमचा ओरिगानो, अर्धा चमचा चिली फ्लेक्स घेतलेत व चवीनुसार मीठ घेतले। आता हे मसाले यामध्ये घालूयात। याला व्यवस्थित मिक्स करूयात। आता यामध्ये घालूयात 1 टेबलस्पून टोमॅटो केचप। यालाही व्यवस्थित मिक्स करून घेऊ। सर्वात शेवटी यामध्ये घालते बारीक चिरलेली कोथिंबीर व बारीक चिरलेला पुदिना। तर इथे आपले चटपटीत रव्याचे बॉल्स तयार झालेत। तर हे बॉल्स तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा लहान मुलांना टिफिनला देखील देऊ शकता। तर अतिशय कमी वेळात कमी तेलात हा नाश्ता तयार होतो। हा नाश्ता अतिशय पौष्टिक असून टेस्टी आहे। नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया तशाच एका नवीन रेसिपी सोबत।